आमची विनंती आहे. आम्हाला काम सुरू काम करा, आम्हाला फक्त काम करा. बस सर्वांना एका लाईन मध्ये आपल्याला बरोबर बसायचा विसरू नका. मगाशी जसं सांगितलं त्याच पद्धतीनं आपला मोठा प्रचंड चिंता एकत्र झालो तर ताकद कमी दिसेल. त्यामुळे कसं बसूया. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहे. आमची या शासनाला गेली 20 वर्षापासून मागणी आहे की आमचं तुम्ही मानधन वाढवायला पाहिजे. आणि मानधनाची गोष्ट आम्ही गेली 10 वर्षापर्यंत चालू ठेवली. त्याच्यानंतर आम्ही कायमच्या याच्याकडे वळलो, पण शासनाने आमच्याकडे गेली 20 वर्ष झाली कोणतीही दखल घेतली नाही. सुधीर भाऊ मुंडगंटीवारांनी आमचं नेतृत्व केलं. आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एकसंघ झालो, पण जेव्हा त्यांचं सरकार आलं त्यावेळेस ते न्याय देऊ शकले नाही. त्याच्यानंतर गेल्या 2 पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही सातत्यपूर्ण या ठिकाणी मोर्चे आणि आंदोलन करत आहोत. इव्हन नागपुरामध्ये आणि मुंबईमध्ये आम्ही आंदोलन मोर्चे केले, त्याची दखल सुद्धा घेण्यात आली, पण आम्हाला त्या पद्धतीने न्याय मिळाला नाही. एका निर्णयाने, कोर्टाच्या निर्णयाने आमच्यातले समग्र शिक्षा अभियानातले अर्धे बांधव कायम झाले. वस्ती शाळे सर्व शिक्षा अभियानाचे लोक होते त्यांना कायम करण्यात आलं. अर्धे आयटी वाले होते त्यांना कायम करण्यात आला, पण अर्ध्या लोकांना शासनाने कायम केलेलं नाही. मागच्या वेळेस शिंदे साहेबांचं सरकार होतं. शिंदे साहेबांच्या सरकारने असंख्य लोकहिताचे निर्णय घेतले आणि फक्त आमचा एक निर्णय त्या ठिकाणी बाकी ठेवला होता. आणि आम्हाला असं वाटतंय की माननीय शिंदे साहेबांनी मागच्या वेळेस समग्र शिक्षा अभियानातील साधन व्यक्ती, डाटा एंट्री ऑपरेटर, MIS कोऑर्डिनेटर या संदर्भामध्ये एक समन्वय समिती स्थापन केली. या समन्वय समितीला त्यांनी ऑर्डर दिलं की यांचा अभ्यास करून तातडीने याचा निर्णय देण्यात यावा. त्याच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला नाही, तरी पण समोरच्या आता तेच सरकार आलेलं आहे आणि लोकहिताचं सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना विनंती करायची आहे की मागच्या वेळेस जो आपण निर्णय घेतलेला आहे, मागील 20 वर्षापर्यंत आम्ही जे अन्यायग्रस्त आहोत, हा निर्णय आपण घ्यावा. समितीचा अहवाल तातडीने मागवावा आणि त्या अहवाला अंतर्गत आम्हाला जसे अर्ध्या लोकांना कायम केलं तसेच अर्ध्या लोकांना सुद्धा कायम करावं आणि आम्हाला उपकृत करावं, याबद्दल आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. धन्यवाद. आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्या मोर्चाची दखल घेऊन आपण आम्हाला न्याय द्यावा. मी कार्यरत आहे आणि गेली 18 ते 20 वर्ष मी कंत्राटी कर्मचारी म्हणून या ठिकाणी काम करतो. हा कलंक आमच्यावर टाकावा आणि आपल्यातले जे कर्मचारी आहे, काही कर्मचारी आहे सेवानिवृत्त होत आहेत, काही लोक मरण पावलेले आहेत. म्हणजे वृद्ध काळामध्ये जर कायम झाल्यानंतर एक दिवसासाठी वटील करून करायचं का, ही भावना आमच्या मनामध्ये आज झालेली आहे. हे सरकार चांगलं आहे, या सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही संपूर्ण करार कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करतो.